हॅलो स्टुडंट्स, आपल्या 12वीच्या केमिस्ट्रीचा एक सोल्युशन्स नावाचा टॉपिक आपण आज सुरू करतोय. बघा, आपल्या टॉपिकचं नाव आहे सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. त्यामध्ये दोन पार्ट्स येतात, एक म्हणजे सोल्युशन आणि दुसरी प्रॉपर्टीज. त्यामध्ये आता आपण सुरुवात करतोय सोल्युशन्सनं. हा टॉपिक घ्यायच्या अगोदर काही रुटीन लाईफमधल्या एक्झाम्पल्स आपण अगोदर पाहूया. तुम्ही कधी असं कधी विचार केला आहे का की एखादा टॉपिक जेव्हा शिकतो तर ह्या टॉपिकचा आपल्या रुटीन लाईफमध्ये काय यूज असतो हे बघायला पाहिजे आपल्याला. आता या टॉपिकचं एक मी सिंपल तुम्हाला यूज किंवा या टॉपिक आपल्या रुटीन लाईफमध्ये कुठं कुठं ॲप्लिकेबल होऊ शकतो हे सांगतो. तुम्ही एखाद्या हिंदी पिक्चरमध्ये असा एखादा सीन पाहिला आहे का की बर्फ असा सगळा पडत असतो, सगळीकडे असा सगळा बर्फ पडत असतो आणि मग एक रस्ता असतो की ज्या रस्त्यावर बर्फ नसतो, या रस्त्यानं वाहनं ये जा करत असतात. मग तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का की अरे या बाजूला त्या बाजूला बर्फ पडतंय आणि त्या रस्त्यावर बर्फ नाही आहे, हे का नाही आहे? तुम्हाला या टॉपिकमध्ये शिकायला मिळेल. इथंपर्यंत क्लिअर? म्हणजे एक तरी गोष्ट लक्षात आली का? दुसरी गोष्ट, एखादं सोल्युशन म्हणजे लिक्विड. आता हे बघा, जर मी तुम्हाला हे असं हातात पकडलं असेल तर तुम्हाला हे वाटेल सोल्युशन आहे. हेच नक्की सोल्युशन असतं का ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सोल्युशन्स असतात, हेही आपल्याला बघायचं आहे. 11वी संपत असताना 12वी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमच्या लक्षात काय असतं? सोल्युशन म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक लिक्विड येतं. ते काही चुकीचं नाही, पण आज तुमच्या असं लक्षात येईल का अरे हे बाबा, लिक्विड सोडून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण सोल्युशन म्हणू शकतो. बरोबर आहे ना? आता आपली ही जी भिंत आहे ही सुद्धा सोल्युशन आहे. तुम्ही नाही, भिंत ही सोल्युशन आहे, हे सोल्युशन आहे. आता तुमच्या माझ्यामध्ये काय आहे? तुमच्या माझ्यामध्ये आता सध्या काहीच नाही आहे. तुमच्या माझ्यामध्ये एअर आहे. दिस एअर इज ऑल्सो सोल्युशन. म्हणजे बघा किती वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला काय करणार आहेत, बघायला मिळणार आहेत. कधी तुम्ही फ्रोझन फ्रॉग हा प्रकार ऐकला का? फ्रोझन फ्रॉग म्हणजे बर्फ, पाणी असतं, त्या पाण्याचं समजा पूर्णपणे बर्फ गोठलेला असेल, त्या पाण्याचं गोठून पूर्णपणे बर्फ झाला असेल तर त्या पाण्यातला फ्रॉग पूर्णपणे गोठून जातो पण मरत नाही. का सांगतो? वरून दिसताना तो फ्रॉग असा पूर्णपणे फ्रोझन म्हणजे असा गोठलेला दिसतोय, पण त्या फ्रॉगच्या शरीरातले जे काही लिक्विड असतात, ब्लड असेल, प्लाझ्मा असेल, हे गोठलेलं नसतं. मग तुम्हाला असा प्रश्न असेल का आजूबाजूचं पाणी गोठलं त्याचा बर्फ झालेला आहे, पण त्याच्या शरीरातलं जे काही लिक्विड आहे, त्याचं ब्लड असेल, त्याचं प्लाझ्मा असेल, ह्या सगळ्या गोष्टी गोठलेल्या नसतात. का गोठलेल्या नसतात? तर ते सोल्युशनमध्ये बघायला मिळणार आहे. सगळ्यात सिंपल गोष्ट मी सांगितलं तर तुमच्या तोंडाला पाणी. लोणचं बरोबर आहे ना? लोणचं कसं तयार करायचं ते सुद्धा आपल्याला सोल्युशन्स अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये लक्षात येईल. तर मग सुरू करूया. चलो, सोल्युशन्स म्हणजे काय? इट इज द होमोजिनस मिक्सचर ऑफ. आपल्याला काय करायचं आहे? सोल्युशनची पहिली डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन काय असणार आहे? इट इज द होमोजिनस मिक्सचर ऑफ टू और मोर कंपोनेंट्स. आता कंपोनेंट्स म्हणजे काय? तर पदार्थ किंवा आपण त्याला वस्तू म्हणतो. बरोबर आहे का? हुज composition varied within certain limit. डेफिनेशन नवीन आहे, थोडीशी मोठी वाटेल, एकच सेंटेन्स मोठा आहे. आपण वन बाय वन काय करूया, चेक करूया. चला, इथं पहिला शब्द आपल्यासाठी काय आहे? होमोजिनस. नंतर पाहूया मिक्सचर आहे. मिक्सचर, व्हॉट इज मिक्सचर? केमिस्ट्रीमध्ये कधीही दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तू एकत्र आल्या, पदार्थ एकत्र आले की त्याला आपण मिक्सचर म्हणणार. आणि कंपोनंटचा अर्थ असतो सबस्टन्स. कंपोनंटचा अर्थ काय घ्यायचा आपण? सबस्टन्स असा घेऊया. म्हणजे कुणाचं मिक्सचर? टू ऑर मोर सबस्टन्सेस. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस घेतले तरी चालतील, ह्यांचं मिक्सचर घ्यायचं आहे. आणि हे मिक्सचर मात्र कसं पाहिजे? होमोजिनस. ह्याला शब्दाला अतिशय महत्व आहे. दोन प्रकारचे मिक्सचर असतात, एक होमोजिनस आणि हेट्रोजिनस. बघा किती प्रकारचे मिक्सचर असतात. मिक्सचर म्हणजे एकापेक्षा जास्त, दोनपेक्षा जास्त पदार्थ, वस्तू, सबस्टन्सेस एकत्र करायचे. ते किती प्रकारचे असतात? हेट्रोजिनस अँड होमोजिनस.
आता हेट्रोजिनस आणि होमोजिनस नक्की काय प्रकार बघूया, थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी काय करतोय, मी एक बीकर घेतला आता बघा, आणि या बीकरमध्ये वॉटर घेतलं. मी इकडे तेवढाच बीकर घेतला, तेवढंच काय घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे. आता काय केलंय बघा, आपण याच्यामध्ये दोन्हीही बीकरमध्ये वॉटर घेतले. मी दोन्हीच्या मध्ये लिहितो. चला, दोन्हीकडे काय घेतलं आपण, वॉटर घेतलं. मी जर दोन्हीच्या मध्ये वॉटर घेतलं, आता मी काय करतोय बघा, शुगर ऍड केली. इकडच्या बीकरमध्ये काय ऍड करतोय, शुगर, आणि इकडच्या बीकरमध्ये काय ऍड करतोय, मी थोडीशी माती ऍड केली, सँड ऍड केली. बरोबर आहे. आता इकडे शुगर ऍड केली, स्टर केलं, ढवळलं. इकडे सँड ऍड केली, स्टर केलं, ढवळलं. चला, आता काय होतंय पाहूया. काय होणार याच्यामध्ये, शुगर पार्टिकल्स असतील ना, जे शुगर ऍड केलेले आहे ते शुगरचे पार्टिकल्स असे डिस्ट्रीब्यूट झाले असतील बघा. हे जे ब्लू डॉट्स दिसत आहेत ते तुमच्या शुगरचे पार्टिकल्स असणार आहेत बघा. बरोबर आहे. चलो, आता इथं जे सँड आहे, ह्या सँडचे पार्टिकल्स मधला बंद करा. आता इथं सँड आहे, हे बघा. हा, सँडचे पार्टिकल्स मी असे दाखवतो इथं. मधला बंद करा, वरनं काढायला पाहिजे. बघा, मी सँडचे पार्टिकल्स दाखवतोय. सँडचे पार्टिकल्स कसे दाखवलेत बारकाईने जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. सँडचे पार्टिकल्स कसे आहेत पहा. मी शुगर ऍड केली, मी इकडं सँड ऍड केली. आता ह्याला आपण मिक्सर म्हणू शकतो का, ह्या दोघाला सुद्धा मिक्सर म्हणू शकतो. दोघाला मिक्सर कसं म्हणायचं, का तर इथं एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस एकत्र आहेत, इथं सुद्धा एकापेक्षा जास्त सबस्टन्सेस एकत्र आहेत. आणि जिथे एकापेक्षा जास्त वस्तू किंवा सबस्टन्स पदार्थ एकत्र असतात त्याला आपण म्हणतो मिक्सर. हे होमोजिनस आणि हे हेट्रोजिनस आहे. असं का, बघा मी काय करतोय, वरच्या लेअरचं, हे बघा, वरच्या लेअरचं मिक्सर काढलं एका चमच्यामध्ये आणि त्याची चव पाहिली. ओके, झाला. अप्पर लेअर मधली आपण काय केली, टेस्ट पाहिली, अप्पर लेअरची टेस्ट घेतली. दुसरी गोष्ट, मी काय करतोय, मिडल लेअर मधलं थोडंसं एक चमचाभर काढून घेतो आणि त्याची टेस्ट पाहिली, त्याची काय केली, टेस्ट पाहिली. आणि मी बॉटम लेअरने एक चमचा काढून घेतोय आणि त्याची टेस्ट घेणार आहे, म्हणजे आपण त्याचे चव बघणार आहे. कुठला, बॉटमचा लेअर असेल. आता ह्या बॉटमच्या लेअरची आपण टेस्ट बघणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, वरच्या लेअर मधल्या पाण्याची टेस्ट, खालच्या लेअर मधल्या पाण्याची टेस्ट आणि मधल्या लेअर मधल्या पाण्याची टेस्ट तुमची एकसारखी असेल का वेगळी असणार आहे? माझ्या माहितीनुसार सगळीकडे त्या पाण्याची टेस्ट एकसारखी असायला पाहिजे. बरोबर आहे ना. काय पाहिजे, एकसारखी असणार आहे. का असणार आहे सांगतो. दिस शुगर विच वी हॅड ॲडेड टू दिस वॉटर यू गेट्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. तुम्हाला हे मान्य आहे का, ही शुगर इथं सगळीकडे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. आणि युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाली असल्यामुळं ह्याची चव सगळीकडे सारखी आहे. याचा अर्थ काय, ह्याची चव एकसारखी आहे याचा अर्थ काय, ह्या सोल्युशनचं कंपोजिशन सगळीकडे एकसारखं आहे. कंपोजिशन कसं आहे, सेम आहे. कोणाचं कंपोजिशन, हे बघा, इथलं लिक्विड घ्या, इथलं एक चमचा पाणी घेतलं, बरं चमचा राहू द्या, इथलं 1 ml लिक्विड घेतलं तर ह्या 1 ml मध्ये असलेल्या शुगरच्या पार्टिकलची संख्या, इथल्या 1 ml मधल्या शुगर पार्टिकलची संख्या आणि इथल्या 1 ml मधल्या शुगर पार्टिकलची संख्या कशी असणार आहे, सेम असणार आहे. याचा अर्थ ह्याचं कंपोजिशन, या मिक्सरचं कंपोजिशन कसं आहे, सेम आहे. आणि सेमला अजून एक नाव आहे, युनिफॉर्म आहे. आणि ज्या मिक्सरचं कंपोजिशन युनिफॉर्म असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ होमोजिनस. चालेल का. तुमच्या माझ्यामध्ये एअर आहे, ह्या एअर मध्ये असलेलं कंपोजिशन कसं असणार आहे, सेम असणार आहे. या कोपऱ्यात घेतली एअर तर इथं असलेलं ऑक्सिजनचं प्रमाण आणि या कोपऱ्यातल्या ऑक्सिजनचं प्रमाण कसं असणार आहे, सेम असणार आहे. आणि जिथं कंपोजिशन सेम असतं त्याला म्हणायचं होमोजिनस मिक्सचर. लक्षात आलं का.
आता हेट्रोजिनस आपल्याला स्टडीसाठी नाही, पण होमोजिनस आणि हेट्रोजिनस मधला डिफरन्स एक पटकन बघून घ्या. हे बघा, तुम्ही लक्षात येतंय का, इथं जी सँड आपण टाकून स्टर केले, सँडचे जे मोठे मोठे पार्टिकल्स आहेत ना, ते मोठे मोठे पार्टिकल्स ग्रॅव्हिटीमुळे खाली गेलेत आणि छोटे 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 पार्टिकल्स ज्यांचा वजन किंवा मास लहान होतं ते काय राहिले, वर राहिलेले. आता तुम्हाला एवढं लक्षात येईल ना, वर असलेल्या पार्टिकलची संख्या आणि खाली इथं असलेल्या पार्टिकलची संख्या सेम असेल का वेगळी असणार आहे? वेगळी असणार आहे. का वेगळी असणार आहे? इथं पार्टिकल्स मोठे असतील पण संख्या कमी असेल, इथं पार्टिकल्स जास्त आहेत पण त्यांचं साईज कशी असणार आहे, स्मॉल असणार आहे. म्हणजे इथं कमी जागेत जास्त पार्टिकल बसले, इथं तेवढ्याच जागेत कमी पार्टिकल बसले. मग या सँडचं या वॉटरमध्ये डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म असेल का? नाही. म्हणजे कंपोजिशन सेम असेल का? नाही. आणि ज्या सोल्युशनमध्ये, ज्या मिक्सचरमध्ये कंपोजिशन एकसारखं नसतं त्याला म्हणायचं हेट्रोजिनस मिक्सचर. हे झालं तुमचं होमोजिनस मिक्सचर, हे झालं तुमचं हेट्रोजिनस मिक्सचर. मग तुमचं सोल्युशन कसं असणार आहे? होमोजिनस. कुणाचं? 2 or more components. आता हुज कंपोजिशन व्हॅरीड विदिन सर्टन लिमिटचा अर्थ काय? जे ज्या वस्तू, जे जे पदार्थ आपण एकत्र करणार आहे त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. ते कसं असेल बघा. मी इथं एक टेस्ट ट्यूब घेतो आणि या टेस्ट ट्यूबमध्ये 90 ml वॉटर घेतोय. काय घेतलं? 90 ml वॉटर. मी ह्याच्यामध्ये 10 ml काय ॲड केलं बघा, मी ह्याच्यामध्ये 10 ml अल्कोहोल ॲड केलं. आता तुम्ही म्हणणार 90 ml वॉटर आणि 10 ml अल्कोहोल, सोल्युशन तयार होईल का? होणार. आता बघा, हे सगळं एकसारखं होईल का मिक्स? सगळं काय झालं, एकसारखं युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झालेलं सोल्युशन तयार झालं का? झालं की. आता काय होणार आहे? आपण ह्याचं कंपोजिशन पाहिलं तर 90 ml वॉटर आणि 10 ml अल्कोहोल असं आहे. तुम्ही असं सुद्धा करू शकता. बघा कंपोजिशन कसं चेंज करायचं. टोटल सोल्युशन आपलं किती आहे? टोटल सोल्युशन आपलं 100 ml आहे. जर तुमचं टोटल सोल्युशन 100 ml असेल तर ह्यात कंपोजिशन कसं बदलू शकता? तुम्ही हे 10च्या ऐवजी 20 ml अल्कोहोल घ्या आणि ह्या 90च्या ऐवजी 80 ml काय घ्या, वॉटर घ्या. म्हणजे 20 ml अल्कोहोल अँड 80 ml वॉटर घेतलं तरी 100 ml सोल्युशन होईल. म्हणजे आपण कंपोजिशन बदललं. म्हणजे त्याचं एका सर्टन लिमिटमध्ये तुम्ही असं करू शकता, हे 30 ml घेऊ शकता अल्कोहोल, 70 ml वॉटर घेऊ शकता. तुम्ही इथं 60 ml अल्कोहोल घेऊ शकता, 40 ml वॉटर घेऊ शकता. टोटल कुठल्याही कंडिशनमध्ये बघा तुमचं सोल्युशन किती होणार आहे? 100 होणार आहे. मग हे जे तुमचे कंपोनंट्स आहेत, म्हणजे कोण? अल्कोहोल आणि वॉटर, ह्याचं तुम्ही काय करू शकता? प्रमाण बदलू शकता, पण एका सर्टन लिमिटमध्ये. सी, दिस इज कॉल्ड ॲज युअर सोल्युशन. बघा सोल्युशनची डेफिनेशन काय आहे आपली? होमोजिनस म्हणजे असं की ज्याचं कंपोजिशन फिक्स आहे, युनिफॉर्म आहे. कंपोजिशन फिक्स म्हणायला नको, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वन सबस्टन्स इनटू द अनदर सबस्टन्स. बरोबर आहे का? आता आपलं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन क्लासिफिकेशन बघायचं आहे. त्याचं आपल्याला काय करायचं आहे? क्लासिफिकेशन बघायचं आहे. कसं असणार आहे क्लासिफिकेशन? बघा, सोल्युशन्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन दी नंबर ऑफ कंपोनंट्स. त्याचे कंपोनंट्स किती आहेत ह्याच्यावरून आपण काय करू शकतो? बघू शकतो. कसे? सोल्युशन मधले कंपोनंट्स म्हणजे आपण सोल्युशन तयार करण्यासाठी घेतलेले सबस्टन्सेस. किती असू शकतात? 2, 3, 4, 5 किती पण असू शकतात ना. एक एक्झाम्पल रुटीन लाईफ मधलं घेऊया आपण. एक बीकर घेतला बघा. आता गंमत, ह्या बीकरमध्ये वॉटर घेतलं. बरोबर आहे? आपण काय घेतलं? वॉटर. मी थोडीशी शुगर ॲड करतो, चालेल? चलो, शुगर ॲड केल्यानंतर हे स्टर केलं, शुगर डिझॉल्व्ह झाली. तुमचं सोल्युशन झालं का? झालं की सोल्युशन तयार. एकसारखी साखर, शुगर काय झाली? त्यात डिस्ट्रीब्यूट झाली. ह्या सोल्युशनमध्ये आपण किती कंपोनंट्स घेतलेत माहिती आहे का? 2. एक कंपोनंट म्हणजे एक सबस्टन्स कुठला आहे? वॉटर. दुसरा कुठला आहे? शुगर. बरोबर आहे का? ह्याला म्हणायचं 2 कंपोनंट झाले. आता आपले किती कंपोनंट झाले? 2 कंपोनंट्स. बरोबर आहे? असं पण सोल्युशन असू शकतं. ओके, ठीक आहे. मी ह्यात तिसरी गोष्ट ॲड करतो. थोडंसं मी ह्यात काय ॲड केलं? सॉल्ट ॲड केलं, NaCl, नमक, मीठ ॲड केलं. किती कंपोनंट झाले? 3 कंपोनंट. म्हणजे तुमचं एखादं सोल्युशन असू शकतं, त्याच्यामध्ये किती कंपोनंट्स असू शकतात? 3 पण असू शकतात. मी थोडासा लेमन ॲड करतो ह्यात. लेमन म्हणजे लिंबू पिळला, तुमचं सोल्युशन तयार झालं.
टोटल कॉम्पोनंट्स किती झाले? 4 कॉम्पोनंट. म्हणजे तुमच्या सोल्युशनमध्ये आता टोटल 4 कॉम्पोनंट्स झाले. मग एक सोल्युशन घ्या, त्याच्यात 2 कॉम्पोनंट असू शकतात, 3 कॉम्पोनंट असू शकतात, 4 पण कॉम्पोनंट असू शकतात. तुमच्या सोल्युशनमध्ये कॉम्पोनंट्स किती आहेत त्याच्यावर ह्या सोल्युशनचं क्लासिफिकेशन राहतं. जर 2 कॉम्पोनंट असतील तर दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲज अ बायनरी सोल्युशन. ह्या सोल्युशनला काय म्हणायचं? बायनरी सोल्युशन. जर 3 कॉम्पोनंट्स असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ टर्नरी सोल्युशन. आणि 4 कॉम्पोनंट्स असतील तर दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वाटर्नरी solution. And see, these are the 3 types of solution: binary, ternary and quaternary. What is meaning of binary solution? ज्याच्यात 2च कंपोनंट पाहिजेत. 2 सबस्टन्स मिक्सचर. व्हॉट इज टर्नरी? 3 सबस्टन्स मिक्सचर. व्हॉट इज अ क्वाटर्नरी? 4 सबस्टन्स मिक्सचर. आपल्या सिलेबसला फक्त बायनरी सोल्युशनचा स्टडी आहे. कुणाचा स्टडी आहे आपल्या सोल्युशनला? फक्त बायनरी सोल्युशनचा स्टडी आहे. म्हणजे इथून पुढं आपण जे सोल्युशन्स बघणार त्याच्यामध्ये किती सबस्टन्सेस असतील? 2 सबस्टन्सेस असतील. आलं का लक्षात? आता जेव्हा हे 2 सबस्टन्सेस आपण एकत्र करणार आहे ते दोन्ही सबस्टन्स त्यांची आयडेंटिटी लूज करतील. कसे? आता आपल्याला कुठली सोल्युशन्स बघायचे आहेत? चलो, बायनरी सोल्युशन बघायचे आहेत. बायनरी सोल्युशन्स. किती कॉम्पोनंट्स असणार ह्याच्यामध्ये? 2. चलो, मी एक सोल्युशन तयार करतो बघा. ए प्लस बी ह्यांच्यापासून एक सोल्युशन तयार झालं. ए नावाचा एक सबस्टन्स आहे, तो बी मध्ये ऍड केला किंवा बी ए मध्ये ऍड केला आणि एक सोल्युशन तयार झालं. जेव्हा तुम्ही प्युअर ए घेता तेव्हा तो एच्या प्रॉपर्टी काहीतरी असतील. प्युअर बी घेता तेव्हा बीच्या काहीतरी प्रॉपर्टी असतील. जेव्हा ह्या ए बीचं तुम्ही सोल्युशन तयार करता, ह्या सोल्युशनच्या काही प्रॉपर्टीज असतात की ज्या प्रॉपर्टी एच्या प्रॉपर्टीपेक्षा वेगळे असतील, बीच्या सुद्धा प्रॉपर्टीपेक्षा वेगळे असतील. म्हणजे एकदा जर तुम्ही 2 कॉम्पोनंट सोल्युशन तयार केलं तर ते कॉम्पोनंट स्वतःची आयडेंटिटी लॉस करतात. म्हणजे काय करतात? ते स्वतःच्या प्रॉपर्टी लॉस करतात आणि ते सोल्युशनच्या प्रॉपर्टीज दाखवतील. आलं लक्षात? मग आता बायनरी सोल्युशन कसे तयार करणार? तर 2 कॉम्पोनंट्स घेणार. आता ह्या ज्या वेळेला आपण हे 2 कॉम्पोनंट घेतो तेव्हा एक कॉम्पोनंट असतो त्याचं प्रमाण कसं घेतो आपण? लार्ज क्वांटिटी घेतच असतो. कधी पण लक्षात घ्या ना. आता काय करूया आपण? वर जे एक्झाम्पल दिले त्याला बायनरी सोल्युशन तयार करूया. ह्याचं बायनरी सोल्युशन कसं तयार होईल? इकडे बघा, मी सॉल्ट घेणार नाही आणि लेमन पण घेणार नाही. म्हणजे आपण काय करूया? परत हेच एक्झाम्पल डिस्कस करूया. इन अ बीकर आय हॅव टेकन वॉटर अँड देन आय हॅव ॲडेड शुगर. मी त्यात शुगर ॲड केली. आता आपल्याकडे बायनरी सोल्युशन झालं. तुम्हाला काय वाटतंय? ह्या वॉटर आणि शुगर ह्यामध्ये कुणाचं क्वांटिटी, प्रमाण कुणाचं जास्त असणार? साहजिक आहे. जनरली आपण पाण्यात साखर टाकली तर पाण्याचं प्रमाण जास्त असतं ना, बरोबर आहे का? मग पाण्याचं प्रमाण जास्त असेल, वॉटरची क्वांटिटी जास्त असेल. कुणाची क्वांटिटी स्मॉल आहे? प्रमाण कमी कुणाचं आहे? शुगरचं. म्हणजे वॉटरची क्वांटिटी जास्त आहे, शुगरची क्वांटिटी कमी आहे. त्यामुळे आपण म्हणताना असं म्हणतो ना, शुगर इन वॉटर. आता मी इथे एक शब्द लिहून ठेवतो, शुगर इन वॉटर. आता जेव्हा तुम्ही म्हणता शुगर इन वॉटर, कुणाची क्वांटिटी जास्त असणार आहे? पाण्यात साखर ऍड करतो, साखरेचं प्रमाण कमी असणार आहे, पाण्याची क्वांटिटी जास्त नाही. सॉल्ट इन वॉटर, सॉल्टचं प्रमाण कमी, वॉटरचं प्रमाण जास्त. आता उलटं मी सांगतो, तुम्ही साखरेत पाणी टाकलं, साखरेत जेव्हा पाणी टाकता ना, साखरेचं शुगरची क्वांटिटी कशी असते? जास्त असते. त्यामुळे कधी जेव्हा तुम्ही बायनरी सोल्युशन तयार करता, 2 कॉम्पोनंटचं सोल्युशन तयार करता, त्यावेळेला तुमच्याकडे एक कॉम्पाउंड असा असतो की ज्याची क्वांटिटी जास्तच असते, एक कॉम्पाउंड असा असतो ज्याची क्वांटिटी कमी असते. जो कॉम्पोनंट लार्ज क्वांटिटी असतो, जो इथं वॉटर आहे, सी दिस इज कॉल्ड ॲज अ सॉल्व्हंट. ह्याला आपण नाव देतो सॉल्व्हंट. आणि हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. आणि ज्याची क्वांटिटी कमी असते त्याला आपण नाव द्यायचं सोल्यूट. आता सॉल्व्हंट कोणाला म्हणायचं? तुमच्या सोल्युशन मधल्या असा कॉम्पोनंट की ज्याची क्वांटिटी जास्त आहे त्याला आपण म्हणणार सॉल्व्हंट, ज्याची क्वांटिटी कमी आहे त्याला नाव देणार आपण सोल्यूट. चलो परत एक्झाम्पल एक घेऊया. चला, मी काय केलं, एका टेस्ट ट्यूब मध्ये 80 ml वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 20 ml
अल्कोहोल ॲड केलं तर यातला सॉल्व्हंट कुठला आणि सोल्यूट कुठला तुम्ही सांगा. बरोबर आहे का. 80 ml क्वांटिटी जास्त आहे का, दिस इज युअर सॉल्व्हंट. अँड 20 ml अल्कोहोल, दिस इज युअर सोल्यूट. कळलं का. ज्याची क्वांटिटी कमी असते त्याला नेहमी आपण काय म्हणायचं, सोल्यूटच म्हणायचं. आणि सोल्युशन रीड करताना कसं रीड करायचं, सोल्युशन रीड करताना असं रीड करायचं, मी इथं लिहून ठेवतोय सोल्यूट इन सॉल्व्हंट असंच रीड करायचं. कधी पण लक्षात ठेवा, सोल्यूट इन सॉल्व्हंट म्हणजे काय, ज्याची क्वांटिटी कमी असते ते जास्त क्वांटिटीत म्हणतो ना आपण. म्हणजे समजा तुम्ही तुमचा अभ्यास सोडला आणि लहान मुलांच्यात खेळत बसला, एक 10 लहान मुलं आहेत, तुम्ही मोठे 12वीचा मुलगा आहे. तुमचे पेरेंट्स जर शेजारून चालले असतील की आई किंवा वडील काय म्हणतील, लहान मुलांच्यात का उभा राहिलाय, तुम्ही कुणाच्यात उभा राहिलाय, लहान मुलांच्या मध्ये. एक मोठा मुलगा लहान मुलांच्यात उभा आहे, क्वांटिटी कोणाची, नंबर कोणाची जास्त आहे, लहान मुलांची क्वांटिटी जास्त आहे ना, ते झाले सॉल्व्हंट. तुम्ही एकच आहे, तुमची क्वांटिटी, तुमचा नंबर कमी असल्यामुळे तुम्ही काय झाला, सोल्यूट. हेच जर तुम्ही गावातली एक 10-15 मोठी लोक बोलत उभा राहिलेत आणि त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहिला तर तुमचे पालक काय म्हणणार, अरे तू मोठ्या माणसांच्यात का उभा राहिलायस, तू कुठे उभा राहिलायस, मोठ्या माणसांच्यात मध्ये. बरोबर आहे ना. म्हणजे क्वांटिटी कोणाची जास्त आहे, मोठ्या माणसांची. म्हणून आपण कसं म्हणतो, सोल्यूट इन सॉल्व्हंट. हे रीड करायला शिकायचं, सोल्यूट इन सॉल्व्हंट. लक्षात आलं. चलो आता काय करायचं आहे आपल्याला, हे बायनरी सोल्युशन्स आहेत ना, बायनरी सोल्युशनचं सुद्धा पुढं क्लासिफिकेशन करायचं आहे. कसं क्लासिफिकेशन करायचं आहे, सोल्युशन्स आर क्लासिफाईड. बघा, हे बायनरी सोल्युशन्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ युअर सॉल्व्हंट. कुणाची, फिजिकल स्टेट ऑफ सॉल्व्हंट. तुमच्या सोल्युशनचे जे 2 कॉम्पोनंट आहेत ना, कुठले कुठले कॉम्पोनंट्स असतात, आता त्याला नावं न देता त्याला डायरेक्ट सॉल्व्हंट अँड सोल्यूट म्हणायचं. सॉल्व्हंट कुणाला म्हणणार, ज्याची क्वांटिटी जास्त आहे, सोल्यूट कुणाला म्हणणार, ज्याची क्वांटिटी कमी आहे. मग तुम्हाला जे सोल्युशन दिलंय त्याच्यामधलं सॉल्व्हंटची फिजिकल स्टेट कोणती आहे ते बघायचं. ह्याची फिजिकल स्टेट कोणती कोणती असू शकते बघा ना. सॉल्व्हंट कुठल्या कुठल्या फिजिकल स्टेटमध्ये असू शकतं, सॉलिडमध्ये असू शकतं, बरोबर आहे ना. ते आणखीन कशात असू शकतं, लिक्विड स्टेटमध्ये असू शकतं, आणि कशात असू शकतं, गॅशियस स्टेटमध्ये असू शकतं. आता हे टाइप्स कशाने ठरवायचे किंवा ह्याला काय म्हणायचं, तुम्हाला एक सोल्युशन दिले तर त्या सोल्युशनमध्ये सॉल्व्हंट जर सॉलिड स्टेटमध्ये असेल तर त्या सोल्युशनचंच नाव द्या, त्या सोल्युशनलाच नाव द्यायचं सॉलिड सोल्युशन. जर तुम्हाला दिलेल्या सोल्युशनमध्ये तुमचं सॉल्व्हंट जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर त्या सोल्युशनचा टाईप झाला तुमचा लिक्विड सोल्युशन. आणि जर सोल्युशन गॅशियस स्टेट, सोल्युशनचा सॉल्व्हंट जर गॅशियस स्टेटमध्ये असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ गॅशियस सोल्युशन. गॉट इट. 3 प्रकारचे सोल्युशन, बायनरी सोल्युशन कसे क्लासिफाईड करायचे, सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन अँड गॅशियस सोल्युशन. डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ फिजिकल सॉल्व्हंट. बरोबर आहे का. मग आता इथं असं लिहूया का आपण, बघा हे बायनरी सोल्युशन्स कसे क्लासिफाईड केले, डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ कुणाची, सॉल्व्हंट. सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन आणि गॅशियस सोल्युशन. चलो आता सॉलिड सोल्युशन कसं बघा. सोल्युशन अजून एका प्रकारे असे ह्याच्यात क्लासिफाय करू शकतो की फायनली सोल्युशन कुठल्या स्टेटमध्ये दिसतंय बघायचं आहे. हे बघा, हे पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये समजा जर आपण शुगर टाकली आणि हे स्टर केलं तर सोल्युशन तयार होईल का, दिसायला कुठल्या स्टेटमध्ये दिसतं, लिक्विड स्टेटमध्ये. दिस इज कॉल्ड लिक्विड सोल्युशन. तुमचं सोल्युशन तुम्हाला डोळ्यांना कुठल्या स्टेटमध्ये दिसतं त्याच्यावर त्याचं क्लासिफिकेशन पण करू शकता की याचा अर्थ तुम्हाला जी डोळ्यांना दिसते ती सॉल्व्हंटची स्टेट असते, सोल्यूटची स्टेट नसते. आता आपण सॉलिड सोल्युशन घेऊया. चला, सॉलिड सोल्युशनमध्ये काय केलंय, तुमचं सॉल्व्हंट सॉलिड स्टेटमध्ये आहे, पण याचा अर्थ असा असेल ना तुमचं सोल्यूट मात्र वेगळ्या स्टेटमध्ये असू शकतं. मग तुमच्या सोल्यूटची कुठली फिजिकल स्टेट आहे, ते सॉलिडमध्ये असू शकतं, ते लिक्विडमध्ये असू शकतं आणि तो गॅशियस स्टेटमध्ये पण असू शकतो. डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ द सोल्यूट दिस सॉलिड सोल्युशन्स आर अगेन क्लासिफाईड. हे सॉलिड सोल्युशन 3 प्रकारे क्लासिफाईड केले जातात. कसे तर पहिलं सॉलिड इन सॉलिड, दुसरं असणार आहे लिक्विड इन
सॉलिड आणि तिसरं असेल गॅस इन सॉलिड. अर्थ पहा, आपण कसं मोजलंय म्हणतो सोल्यूट इन सॉल्वंट, मग सॉलिड इन सॉलिडचा अर्थ काय असू शकतो? सॉलिड सोल्यूट इन सॉलिड सॉल्वंट, बरोबर आहे का? लिक्विड सोल्यूट इन सॉलिड सॉल्वंट आणि गॅशियस सोल्यूट इन सॉलिड सॉल्वंट, असे 3 टाइप्स होऊ शकतात की. आलं लक्षात? डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट. मग ह्याचे पण 3 टाइप्स होऊ शकतात का? कसे? डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट ह्याचं क्लासिफिकेशन कसं होऊ शकतं? सॉलिड इन लिक्विड पहिलं, दुसरं काय लिक्विड इन लिक्विड आणि तिसरं गॅस इन लिक्विड, बरोबर आहे का? हे जर क्लासिफिकेशन वरचं समजलं तर हे समजायला काहीच हरकत नाही. आता हे क्लासिफिकेशन अतिशय सोपं आहे. कसं असणार आहे? गॅशियस सोल्युशनचा अर्थ काय? तुम्हाला दिलेलं काय? तुम्हाला दिलेलं सॉल्वंट गॅशियस स्टेटमध्ये असणार आहे. सोल्यूटची फिजिकल स्टेट 3 असू शकतात ना वेगवेगळ्या. मग ह्याचं क्लासिफिकेशन कसं असू शकतं बघा? सॉलिड इन गॅस, दुसरा टाइप काय असू शकतो? लिक्विड इन गॅस आणि तिसरा गॅस इन गॅस. सी दीज आर द 9 टाइप्स ऑफ सोल्युशन. हे 9 प्रकारची सोल्युशन्स आहेत. आता ही 9 प्रकारची सोल्युशन कशावरून केली? बायनरी सोल्युशन 9 प्रकारे क्लासिफाय कशावरून केली? डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सॉल्वंट पहिल्यांदा 3 मध्ये आणि डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट इंडिव्हिज्युअल ते 3 टाइप्स परत 3 म्हणजे 9 प्रकारे काय केले आपण? क्लासिफाय केले. म्हणजे हा झाला तुमचा सोल्युशनचा पहिला टाइप, हा झाला दुसरा, हा झाला तिसरा. मध्ये हे 1 2 3, पर दुसऱ्यामध्ये 1 2 3, तिसऱ्यामध्ये 1 2 3. बरं ह्याचं रिप्रेझेंटेशन पण आपण करू शकतो. सोपं आहे. एक सोल्युशन कसं रीड करतो आपण? सॉलिड इन सॉलिड, अर्थ कळतं का? यस इन यस. तर हे कसं असणार आहे? यल इन यस, हे कसं असणार आहे? जी इन यस, हे कसं? यस इन यल, यल इन यल, जी इन यल, यस इन जी, यल इन जी, जी इन जी. सी दिस इज द शॉर्ट फॉर्म. हे शॉर्ट फॉर्मसाठी तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेलं. चलो आता शेवटचा पार्ट एक राहिला, ह्याची एक्झाम्पल्स बघूया. काय काय एक्झाम्पल्स असणार आहेत? सॉलिडचे एक्झाम्पल बघा. सॉलिड इन अ सॉलिड काय एक्झाम्पल असणार आहे? इकडे मी एक्झाम्पल्स लिहितो. सगळे एक्झाम्पल्स एकत्र लिहायचे आहेत, नंतर हा टेबल तुम्हाला लिहून काढायचा आहे. सॉलिड इन सॉलिडचं एक्झाम्पल असतं अलॉय. आता तुम्हाला 10वी पर्यंत झालं असेल, 11वी सुद्धा झालं असेल. अलॉयज कसे बनतात? 2 किंवा 2 पेक्षा जास्त मेटल्स एकत्र घ्यायचे, अलॉय तयार होतात. बरोबर? मग 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर मेटल्स तुम्ही एकत्र घेतले, मेटल कुठल्या स्टेटमध्ये असतो? सॉलिड स्टेटमध्ये. एक काम करूया, 2 मेटल मी तुम्हाला देतो. कॉपर दिला आणि तुम्हाला मी झिंक दिला. दोन्ही मिक्स करायचे, अलॉय तयार झाला. जेव्हा तुम्ही दोन्ही मिक्स करता, एकाचं प्रमाण जास्त असेल तर त्याला नाव देणार तुम्ही सॉल्वंट. दुसऱ्या मेटलचं प्रमाण कमी असेल तर त्याला नाव देणार सॉलिड. तो झिंक होता की कॉपर होता ह्याचेच देणं घेणं नाही. पण दोघं पासून काय तयार झालं? अलॉय तयार झालं का? अलॉय इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन सॉलिड. बरोबर आहे? चलो, लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल काय? अमालगम. अमालगम कोणाकोणाचे? सोडियम अमालगम आहे, झिंक अमालगम आहे. आता अमालगम ही टर्म काय आहे? 2 मेटल एकत्र आली की त्याला अमालगम म्हणायचं. तुम्ही म्हणा मग त्याला अलॉय पण म्हटलं होतं की, बरोबर आहे ना? इथे अलॉय पण म्हटलं होतं की. अलॉयला एकदा एक क्वेश्चन विचारला होता बघा, हे सांगायला विसरलो मी. सॉलिड इन सॉलिडला CET 2004ला, CET 4ला नाही 2014ला एकदा क्वेश्चन विचारला होता ह्याच्याशी रिलेटेड, की कोणतं अलॉय आहे की जे इलेक्ट्रिकल डिव्हाइसेस तयार करण्यासाठी वापरलं जातं. आणि त्यांनी वेगवेगळी काही एक्झाम्पल्स दिली होती. असं होतं बघा, मँगॅनिन. यस, आठवलं नाव. मँगॅनिन.
आता हे मँगॅनिन अमालगम कशापासून तयार केलं होतं नावावरून लक्षात येतं का? मँगा म्हणजे मँगेनीज, Ni म्हणजे निकेल आणि ह्यात कॉपर पण ऍड होता, कॉपर निकेल. आता हे मँगॅनिन हे इथं एक्झाम्पल तुम्ही घेणार नाही का, बिकॉज दिस इज अ टर्नरी सोल्युशन होईल, ती नाहीत. पण तुम्हाला एक एक्झाम्पल लक्षात आलं, मला 2014ला विचारलं गेलेलं होतं सीईटीला, म्हणून तुम्हाला ते आठवण करून दिली. म्हणजे ह्यावरचा क्वेश्चन एकदा आलेला होता. चलो, लिक्विड इन सॉलिडचं एक्झाम्पल काय? सोडियम अमालगम. अमालगम म्हणजे दोन मेटल. आता अमालगम वेगळं आणि ॲलॉय वेगळं. ॲलॉयमध्ये दोन्हीचे दोन्ही मेटल सॉलिड स्टेटमध्ये असतात, अमालगममध्ये मात्र एक मेटल लिक्विड स्टेटमध्ये असतो. आता आपल्यामधला एक मेटल कोणता जो लिक्विड स्टेटमध्ये असतो? कोणता? मर्क्युरी. सोडियम अमालगम अर्थ कळतोय का? सोडियम आणि मर्क्युरी एकत्र करायचं. मर्क्युरी तर लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे, सोडियमचं प्रमाण जास्त घ्या, मर्क्युरीचं प्रमाण कमी घ्या. सोडियम जास्त घेतलाय, सॉलिड झालं सॉल्व्हंट. मर्क्युरी कमी घेतलाय, लिक्विड इन सॉलिड. दिस इज कॉल्ड ॲज सोडियम अमालगम, दिस इज कॉल्ड ॲज झिंक अमालगम. अमालगम म्हणलं काय ओळखायचं? मर्क्युरी. मग सोडियम अमालगमचा फॉर्म्युला काय? NaHg. झिंकचा काय? ZnHg. गॅस इन सॉलिड. चलो आता ह्याचं एक्झाम्पल, गॅस इन सॉलिडचं एक्झाम्पल काय होऊ शकतो तुमचं? हायड्रोजन गॅस ऑन प्लॅटिनम, पॅलाडियम और निकेल. तुम्ही हायड्रोजिनेशनची रिॲक्शन 11वीत शिकलेला आहे. कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ अल्कीन, कॅटॅलिटिक हायड्रोजिनेशन ऑफ अल्काइन. त्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस निकेलवर बसलेला असतो. मग समजा तुम्हाला प्लॅटिनम किंवा पॅलाडियम किंवा निकेलची अशी प्लेट दिली आणि त्याच्यावर हायड्रोजन डिपॉझिट झाला, प्रमाण कमी आहे, तो कसा असणार आहे? सोल्यूट. तुमचं मेटल मोड जास्त असणार आहे, तो झाला सॉल्व्हंट. दिस इज द एक्झाम्पल ऑफ गॅस इन सॉलिड. हायड्रोजन गॅस डिपॉझिटेड ऑन प्लॅटिनम, पॅलाडियम और निकेल. ही एक्झाम्पल्स अतिशय सोपे आहेत. सॉलिड इन लिक्विडचं एक्झाम्पल इथं आहे की आत्ता घेतलं होतं की काय? शुगर इन वॉटर किंवा सॉल्ट इन वॉटर. सिंपल एक्झाम्पल आहे, त्यात काय जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल काय? अल्कोहोल इन वॉटर किंवा वॉटर इन अल्कोहोल. कोण कसा घेतो त्याच्यावर डिपेंड राहतं. आपण घेत नाही, आपण फक्त डिस्कस करतो. अल्कोहोल वॉटरमध्ये ॲड केलं किंवा वॉटर अल्कोहोलमध्ये ॲड केलं, दोन्ही पण लिक्विड स्टेटमध्ये आहे. ज्याचं प्रमाण कमी आहे त्याला सोल्यूट म्हणा. गॅस इन लिक्विड काय आहे? गॅस इन लिक्विडचं एक्झाम्पल आहे O2 डिझॉल्व्ड इन वॉटर. वॉटरमध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह होतो ना. ॲक्वॅटिक ॲनिमल रेस्पिरेशनसाठी कुठला ऑक्सिजन वापरतात? वर येऊन असं पाण्यातून तोंड करून करतात का? नाही, पाण्यामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह झालेला असतोय. आता तुम्ही म्हणाल पाण्यात जर ऑक्सिजन डिझॉल्व्ह झाला तर त्याची स्टेट चेंज होईल का? नाही. ऑक्सिजन पाण्यामध्ये जर डिझॉल्व्ह झाला तरी त्याची स्टेट ही गॅशियसच राहते, पण त्याचं प्रमाण वॉटरशी कम्पेअर कमी असतं. आलं लक्षात? 4 ppm म्हणजे 4 पार्ट्स पर मिलियन असतं. ते तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये कॉन्सन्ट्रेशनच्या टर्ममध्ये होईल. आलं लक्षात? ऑक्सिजन डिझॉल्व्ह इन वॉटर, ऑक्सिजन डिझॉल्व्ह इन वॉटर. चलो आता सॉलिड इन गॅस एक्झाम्पल बघायचं आहे. जस्ट मिनिट. सॉलिड इन गॅसचं एक्झाम्पल आहे स्मोक किंवा कॅम्फर इन एअर. कॅम्फर इन एअर बेस्ट एक्झाम्पल आहे स्मोक. तुम्ही काळा धूर पाहता ना, कुठेतरी कारखान्यातून बाहेर पडलेला असतो किंवा एखादी गोष्ट पेटवली, कंबशन केलं, बर्निंग केलं की काळा धूर येतो. काळा धूर म्हणजे काय माहित आहे का? जो काळा धूर दिसत असतो ना, ॲक्च्युअली जो काळा पार्ट आपल्याला दिसत असतो ते कार्बनचे छोटे 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 पार्टिकल्स असतात. त्या पार्टिकलची साईज एवढी स्मॉल असते, हवा त्यांना वर नेत असते. हवेचे पार्टिकल त्याला धडकून ते वर जात असतात आणि ते एकदम असे वर गेल्यामुळे ते ॲक्च्युली आपल्याला धूर दिसतो. तो धूर म्हणजे काय असतो? स्मोक. स्मोक कशा तयार झाला असतोय? कार्बनचे पार्टिकल सॉलिड स्टेटमध्ये असतात. म्हणजे काय झालं तुमचं? सॉलिड. आणि त्यासाठी सॉल्व्हंट कुठलं असते? आपल्या आजूबाजूची एअर. एअरचं प्रमाण जास्त असते. दॅट्स वाय दिस इज सॉलिड इन गॅस. काय झालं तुमचं? स्मोक. लिक्विड इन गॅसचं एक्झाम्पल काय? मिस्ट, फॉग. धुकं. सकाळी जे धुकं पडतं ना, ते धुकं काय असतं? धुकं हे काय असणार तुमचं? पाण्याचे असे ड्रॉपलेट्स असतात ना, असे एअरमध्ये सस्पेंड झाले असतात. एअरचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते झालं गॅस म्हणजे सॉल्व्हंट. लिक्विड वॉटरचं प्रमाण कमी असतं म्हणजे ते झालं तुमचं सोल्यूट. दॅट्स वाय इट इज द एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन गॅस. अँड लास्ट, गॅस इन गॅस म्हणजे एक्झाम्पल इज एअर. एअर इज द मिक्सचर ऑफ गॅसेस.
तुमच्या माझ्यामध्ये जी एअर आहे, जी आपण एअर इनहेल करतो, ब्रीथ करतो, त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त गॅसेस असतात. ज्या गॅसचं प्रमाण जास्त आहे तो झाला सॉल्व्हंट, ज्याचं प्रमाण कमी आहे ते झाले सोल्यूट. सोल्यूट एकापेक्षा जास्त असू शकतात. सी, दिस इज ऑल अबाउट द डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ द सोल्युशन्स. एक जस्ट रिवाइज करूया. व्हॉट इज सोल्युशन? होमोजिनस, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असलेलं मिक्सचर म्हणजे मिश्रण, की ज्याच्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपोनंट्स एकत्र येतात, की ज्यांचं कंपोजिशन प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. मग त्याच्यामध्ये किती कंपोनंट्स असतात? बायनरी सोल्युशन, टर्नरी सोल्युशन, क्वाटर्नरी सोल्युशन असे टाइप्स बघितले. फक्त आपल्याला शिकायचे आहेत बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन म्हणजे दोन कंपोनंट असलेले सोल्युशन. मग एक कंपोनंट जो लार्ज क्वांटिटी असतो त्याला म्हणतो सॉल्व्हंट, जो कमी क्वांटिटीत असतो त्याला म्हणतो आपण सोल्यूट. मी इथं लिहूनच ठेवतो. सॉल्व्हंट कसा असतो? सॉल्व्हंट इज प्रेझेंट इन अ लार्ज क्वांटिटी आणि सोल्यूट इज प्रेझेंट इन अ स्मॉल क्वांटिटी. मग उद्या सोल्यूटची डेफिनेशन विचारली तर काय लिहिणार? सोल्यूट इज द कंपोनंट ऑफ द सोल्युशन विच इज प्रेझेंट इन द स्मॉलर पोर्शन, स्मॉलर क्वांटिटी. Solvent is the component of the solution which is present in a greater quantity or larger quantity or larger proportion. मग तुमच्या सॉल्व्हंटचं कोणती फिजिकल स्टेट आहे त्याच्यात? सॉलिड सोल्युशन, लिक्विड सोल्युशन, गॅसियस सोल्युशन. आणि ह्या तीन सोल्युशनचे परत डिपेंडिंग ऑन द फिजिकल स्टेट ऑफ सोल्यूट 9 प्रकारे क्लासिफिकेशन केलं जाईल. त्याची ही एक्झाम्पल्स आहेत. स्क्रीनशॉट करून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म शिकणार आहे. ओके, थँक्यू.